या पालीच्या तिथ्यावर गोंधळी समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पाली यांनी हा आयोजित कार्यक्रम केलेला आहे आणि या मंडळाचे संस्थापक अमृत गोंधळी साहेब, तसेच अध्यक्ष संतोषजी गोंधळी, उपाध्यक्ष अवधूत गोंधळी, कार्यकारी अध्यक्ष गोपाळ गोंधळी, तंटामुक्ती अध्यक्ष या गावचे आमचे मित्र श्री सचिनजी सावंत साहेब, तसेच आमचे सावंत साहेबांचे मंत्र्यांचे टीए आणि आमचे मित्र नेताजी पाटील साहेब, तसेच उपसरपंच या गावचे श्री संतोषजी धाडवे साहेब, या सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो, मानाचा मुद्रा करतो, मानाचा मुद्रा करतो। मंडळी, गोंधळी समाजाचा हा पालीचा सुखकर्ता आणि या जबरदस्त कार्यक्रमासाठी आम्हाला दोन्ही शाहिरांना या ठिकाणी निमंत्रित केलं, त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो। रंगदेवता, ग्रामदेवता, तमाम रसिक बांधवांच्या चरणी शाहिरी विजय कोळेकर याचा शाहिरी मानाचा मुद्रा। आज पाली गावामध्ये पालीचे ग्रामदैवत पल्लीनाथ यांच्या चरणी नतमस्तक होतो। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय, विद्येचे विधाते श्री गणराय यांच्या चरणी नतमस्तक होतो। भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। रंगदेवता, ग्रामदेवता आणि तमाम रसिक बांधवांच्या चरणी शाहीर विजयी कोळेकर याचा मानाचा मुद्रा करून मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र।
ज्यांची मंडळं चांगली आहेत, टिकतायत, ज्यांच्या मंडळामध्ये वाद नाही, ज्याची जुनी जाणती माणसं कार्यक्रमामध्ये आहेत, असेच कार्यक्रम तुम्हाला बघायला मिळतील. नाहीतर इकडची शाखा आणि तिकडची शाखा आणि शक्ती तुला कर, याला मात्र मजा नाहीये. म्हणून आपापली मंडळं टिकली पाहिजे. बरोबर ना? बोलणं बरोबर जाते ना? मंडळं टिकली पाहिजे. आणि म्हणून मी शाखा नाचवणारा शाहीर नव्हे, स्वतःचा संच घेऊन या ठिकाणी पालीच्या नाक्यावर शक्ती तुला ही लोककला सादर करण्यासाठी उभा आहे. ऐकूया आणि बघूया या ठिकाणी शक्ती तुला. 1 2 3 स्टार्ट. हा 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 आवाज हॅलो आमच्या हॅलो या
पालीच्या सुखकर्त्याला या ठिकाणी नतमस्तक होतो. हे आमचे लिंगायत साहेबांचं डेकोरेशन बघून खूप समाधान वाटलं. सुंदर डेकोरेशन या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याच्या आतमध्ये गेल्याच्या नंतर त्याच्यापेक्षाही भारी आमच्या गणपती बाप्पाची मूर्ती पाहिली आणि खूप मन भारावून गेलं. आणि त्यानंतर आतमध्ये तिथे आमच्या जे मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व कार्यकर्ते आमची बसलेली बघतात आणि तिच्यावर चर्चा करतात. त्याच्यापेक्षाही माणुसकी कशी जपली जाते या गोंधळी समाजाकडून मी मगापासून पाहिलंय आणि या सगळ्यांसाठी त्याला जोरदार टाळ्या होऊ दे. त्यांच्यामुळे आपण हा कार्यक्रम करतोय. आमच्या गोंधळी समाजासाठी जोरदार टाळ्या. या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होते. ऐका शाहीर वर्गाला शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे आमच्या ह्या भागातील या पाली भागामध्ये दत्ता गराटे नावाचे एक थोर शाहीर होऊन गेले. त्यांचं या ठिकाणी पुण्यस्मरण करतो. कारण असा शाहीर असा मन मोकळेपणाचा शाहीर पुन्हा शक्ती तुझ्यात होणे नाही हे मी या रंगभंगवर सांगतो. इतका जबरदस्त शाहीर पहाटे आवाजाचा शाहीर आणि समाजामध्ये एकोपा कसा निर्माण केला पाहिजे एकी कशी राहिली पाहिजे या विचारांचा शाहीर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आम्ही पाहायचो ते म्हणजे शाहीर दत्ता गराटे. त्यांचं या ठिकाणी मी या ठिकाणी पूर्ण स्मरण करतो आणि गणाला सुरुवात करतोय. ऐका गण. तत्पूर्वी या कार्यक्रमासाठी आमचे मित्र संतोष धारवे साहेब या गावचे उपसरपंच यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस या कार्यक्रमासाठी आलेलं आहे. वरदान देवी नृत्य कला कडवई किंजळकर व धुळकवाडी ग्रामस्थ मंडळ खूप खूप आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गौरी गणेश सणाची आपण लुटूया मजा. नाचत कला
झालेला आहे. या ठिकाणी बाईक घेणारे आमचे दत्ताराम साहेब नेते यांच्याकडून आमची दुरेवाली मंडळी जरा लक्ष द्या. काय होतं आपला धर्म, आपलं राष्ट्र आणि आपला देश जर टिकवायचा असेल तर आपली संस्कृती टिकणं खूप गरजेचं आहे. आणि असं असताना ह्या रंगमंचावर सामना म्हटलेला आहे. म्हटल्यानंतर सामना झाला पाहिजे, पण हे सगळं बाजूला ठेवून पण सामना करता येतो. तो कशा पद्धतीने करता येतो तर असा मी या गवळणीतून सांगतो. मंडळी, तुम्ही सगळे जाणकार मंडळी आहात. तुरेवाले मंडळी सुद्धा इथले जवळचेच आहे. बाबा मी जरा लांबूनच आलोय, बरोबर ना? तर इथलं तुरेवाले मंडळी म्हटल्याच्या नंतर इथले आपल्या गावचेच म्हणायला काय हरकत नाही. आणि मी गवळण गातोय तुरेवाले, बोला जरा लक्ष असू द्या. विषय कुणी गायलेला नाही, तुमच्या शाही लागत असा विषय ह्या ठिकाणी गातोय. तर फणी आहे त्या ईश्वरानं, फणेश्वरानं म्हणजे भगवंतानं हातामध्ये फणी घेऊन राधेचं केस कसे विंचरतो आणि राधेच्या पाठीमागे बसून कशी वेणी घालतो, तो ह्या विषय या ठिकाणी मी गातोय. आणि वेणी घालत असताना, एकदा रासक्रीडा खेळत असताना भगवंत आणि आमची राधा रासक्रीडा खेळत असताना तिचे पाय दुखतात. तेव्हा भगवंतानं त्या राधेला म्हणतो की जर पाय दुखत असतील तर बस माझ्या खांद्यावर, तुला मी गावाच्या वेशीपर्यंत सोडून. म्हणजे असे विषय गवळणीतून ऐका बुवा. मी तुम्हाला हा एक आशय आणि विषय सोडून जातोय, नाहीतर नेहमीच झापूक झुपूक झापूक झुपूक काहीतरी शायनिंग आणि काहीतरी बोलून जाणं आणि आपल्या ह्या लोककलेला कुठेतरी डाग लागण्यासारखं आपण वर्तन करू नये, या मताचा मी आहे. आणि देवधर्म यांचं सुद्धा रक्षण आणि ह्या धर्माचं रक्षण करणं शाहिरांचं कर्तव्य आहे. आणि असाच विषय घेऊन आपणासमोर मी गवळण गातोय. आणि तुरेवाल्या
भगवंतानं राजाची वेणी घेतली असेल, तिला धान्यावर घेऊन जर खेळवलं असेल तर भगवंत कसा होता तोही विषय या गवळणीतून मी सादर करतोय, ऐका. काला काला चष्मा हातात फणी घेतली फणीश्वराने केस विंचू लागला राधेचे प्रेमाने केस विंचू लागला राधेचे प्रेमाने राधेचे प्रेमाने हातात फणी घेतली फणीश्वराने राधेचे
त्या राधेसाठी भगवंत कसा वेळा होता ते या गवळणीतून मी या ठिकाणी सादर केलेलं आहे. या ठिकाणी मी माझ्या विषयाकडे वळतोय. मी दत्ताबाबरोबर कार्यक्रम करत असताना त्यांच्या प्रश्नाची उत्तरं मी दिलेली खरी उत्तरं दिलेली आहेत आणि त्यांनी ते मान्यही केलेलं आहे. असं असताना या ठिकाणी सुशांत गराटे बुवा हे बसा सुशांत गराटे बुवा हे नामचीन शाहीर आणि त्यांनी मला प्रश्न जो काही विचारलेला आहे त्या विषयावर नंतर मी बोलणारच आहे. या ठिकाणी प्रश्न असा आहे, शक्तित्वाच्या नियमाप्रमाणे मी या ठिकाणी तुरेवाली मंडळींना एक प्रश्न विचारत आहे. प्रश्न असा, सृष्टी निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवाला स्फूर्ती येईना. सृष्टी निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवाला स्फूर्ती येईना तेव्हा तो कोणत्या देवाला शरण गेला व त्याला बुद्धी देऊन कुणी उपदेश केला? असा साधा प्रश्न आहे. सृष्टी निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवाला स्फूर्ती येईना तेव्हा तो कोणत्या देवाला शरण गेला व त्याला बुद्धी देऊन कुणी उपदेश केला? असा साधा प्रश्न बुवा तुमच्यावर मी विचारलेला आहे. अध्याय 6 आणि ओवी क्रमांक 43-44 वरील कथानक पाठवा अशी तुम्हाला टीप देतो आणि पुढे वळतो. ऐका. आणि परत शक्तिपुऱ्याचं भांडण म्हटल्याच्या नंतर काहीतरी विषय सोडून गेला पाहिजे. या ठिकाणी प्रश्नपत्र जातोय, ऐका. तुम्ही तुऱ्याचे होशाई रे, तुझे लावले गरगाई रे. तुम्ही तुऱ्याचे होशाई रे, तुझे लावले गरगाई रे. खोट नाट बोलू नको, नादाला लागू नको.
लक्ष असू द्या. प्रश्न पण झालेला आहे. मग आपण म्हणतो की शक्ती तुरा मग भांडायचं कोणत्या विषयावर? त्यासाठी हा विषय देतोय. तुम्हाला जे काय बोलायचंय, तुमचं जेवढं वाचन आहे, तुमचं जेवढं ज्ञान आहे, तुमच्याकडे जेवढा ग्रंथ भांडार आहे, त्याविषयी सगळे उलटा पालट करा. आणि एक विषय विचारतो की या देहामध्ये शक्ती आहे की शक्ती दिसते? शक्ती आहे म्हणून मी बोलतोय, शक्ती आहे म्हणून मी गातोय, शक्ती आहात म्हणून तुम्ही सगळेजण हा कार्यक्रम बघण्यासाठी उपस्थित आहात. तुमच्या आमच्या देहामध्ये शक्ती आहे. तर तुरेवाले बुवा, तुमच्या देहामध्ये तुर्याचं स्थान कुठं आहे तेवढं तुम्ही येऊन सांगा. हा प्रश्न नव्हे, हा विषय आहे. तर तुम्ही म्हणाल की गर्व, अभिमान, आत्मा ही नाही, शक्ती दिसते. तुरा तुमच्या शरीरामध्ये, देहामध्ये कुठं दिसतोय तेवढं बुवा सांगायचंय. आणि तुम्हाला जो विषय भांडण्यासाठी देतोय तो हा विषय आहे. या विषयावर जेवढं तुम्हाला काय मला बोलता येईल तेवढं बोलण्यासाठी विषय देतोय. आणि या ठिकाणी मी एक कळवळ येऊन विषय आमची पहिली बारी संपवतो. ऐका. शक्ती दुराचं भांडण आपलं चालू दे दिन रात. शक्ती दुराचं भांडण आपलं चालू दे दिन रात. शक्ती माझी आले हात गाव तुरा कुठे यात. शक्ती माझी आले हात गाव तुरा कुठे यात. संपलेला आहे. माझा पहिल्या बारीचा कार्यक्रम संपलेला आहे. मी जाता जाता तुरेवाले बुवाने एवढंच सांगतो, माझ्याकडून मी शक्ती तुऱ्यामध्ये प्रत्येक शाहिराचा आदर करणारा मी एक शाहीर आहे. मी शक्तीवाल्यांमध्ये असो ना तुऱ्यांमध्ये मी प्रत्येक शाहिराचा आदर करणारा माणूस आहे. माझ्याकडून जर चुकून काय तुम्हाला बोलणं गेलं असेल तर तसं सांगा, मी दुसऱ्या बाजूला त्याच्यावर बोलेन. परंतु नुसतंच
बोलणं आणि नुसतंच हिंदी गाणं आणि नुसतीच शायनिंग या लोककलेमध्ये कामाची नाहीये. तर या लोककलेमध्ये लोककला टिकवायची असेल तर ज्ञानानंच बोललं पाहिजे. म्हणून या ठिकाणी तुम्हाला गवळणीचा विषय दिलेला आहे, पदात्मक विषय दिलेला आहे, प्रश्नपद दिलेला आहे. या विषयावर तुम्ही जोरदार बोला बुवा आणि बोलाल याची खात्री आहे. नाहीतर नुसतंच बोलणं आणि नुसतंच हिंदी गाणी आणि शायनिंग या शक्ती तुझ्या कामाची नाही. म्हणजे प्रत्येक शाहिराने याची नोंद घ्यायला पाहिजे. या ठिकाणी पहिल्या बारीचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.